देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग म्हणून औंढा नागनाथची ओळख आहे। मात्र याच औंढा नागनाथमध्ये गेल्या काही वर्षापासून वेगवेगळ्या समस्या उद्भवलेल्या आहेत आणि यामध्ये प्रमुख समस्या आहे ती औंढा नागनाथ शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांची। मी सध्या हेडगेवार चौकापासून प्रमुख महामार्ग जो आहे त्या ठिकाणी उभा आहे आणि या बाजूला जर आपण पाहिलं तर या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झाल्यामुळं दररोज वाहतुकीची मोठी कोंडी होती आणि त्यामुळं भाविकांसह प्रवाशांना देखील या सगळ्या अतिक्रमणाचा फटका बसत आहे। दररोज वेगवेगळे वाद देखील भाविकांमध्ये होतात। आपल्यासोबत काही औंढा नागनाथ शहरातील नागरिक आहेत। औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग आहे पण इथं रस्त्यांची काय अडचण आहे? साहेब इथं रस्ता कमी पडतो, ट्रॅफिक जास्त असल्यामुळे रस्ता मोठा लागतो इथं। तुम्ही आता मंदिराकडनं दर्शन घेऊन आलात, तुम्हाला काय काय त्रास सहन करावा लागला? रोडवर भरती खड्डे झालेले आहेत आणि गाड्या आदळतात आणि पुन्हा काय होतं की जाणाऱ्या लोकांना खूप त्रास होतो। रस्ता छोटा आहे, रस्ता होणं जरुरी आहे। अतिक्रमण झाले का रस्त्यावर? रस्त्यावर अतिक्रमण भरपूर झालेलं दिसायलं। त्याच्यामध्ये आता कसं आहे की याच्यामध्ये दुतर्फा नंबर 1 म्हणजे रोड रुंद होऊन दुतर्फा होणे आवश्यक आहे, कारण की नुसतं सिंगल रोडनं होत नाही। लोकप्रतिनिधी प्रशासनानं याकडे लक्ष दिले का? आता आम्हाला तर तसं वाटत नाही, तसं असतं ते अशी कोंडी झालीच नसती ना। तर याच्यामध्ये आता त्यांनी थोडं लक्ष पुरवायला पाहिजे। 24 मीटरचा रस्ता आहे पण आता जवळपास 10 मीटर दिसतोय। हो सगळं अतिक्रमण झालेले आहेत। रोडची वाहतूक जास्ती आहे, 10 वर्षापासून रोडची सुविधा नाही आहे, तरी रोड होणं अतिशय काळाची गरज आहे। औंढा नागनाथमध्ये लाखो लोक येतात, भाविक येतात, तुम्ही पण आता आले, तुम्हाला काय त्रास सहन करावा लागला? त्रास आहे पण हा रस्ता मंजूर आहे। हा रस्ता मंजूर असून या रस्त्याला निधी पण दिलेला आहे। सन्माननीय या विधानसभेचे आमदार यांनी हा रस्ता मंजूर केलेला आहे। फक्त हा रस्ता लवकरात लवकर चालू करण्यात यावा अशी आमची सर्वांची विनंती आहे। अतिक्रमण रस्त्यावर झाले का? अतिक्रमण झालेलं आहे रस्त्यावर, पण हा रस्त्याची टेंडरिंग वगैरे झालेली आहे, रस्त्याला निधी पण आहे। फक्त रस्त्याचं काम लवकरात लवकर चालू करण्यात यावं। त्यासोबत काही सर्वसामान्य नागरिक आहेत। बापू, औंढा मंदिरात जाताना किती अडचणी येतात? खूप अडचणी येतात। सर्व दुकानदाराचे गाडी समोर आलेले आहेत आणि प्रत्येक वाहनवाला कोणता वाहनवाला मधात आडवा आणायला मंदिरात जाताना भांडणं पण व्हायले दररोज इथं पण व्हायले। कशामुळे व्हायलेत भांडणं? हे रस्त्याच्या अडचणीमुळं। हे गाडी मोहर लावायले दुकानदारांनी गाडी मोहर लावल्याच्या नंतर अडचणी आल्यात, मोटरसायकलवाल्याच्या गाडीवाल्याच्या भानगडी व्हायल्यात। पण औंढा नागनाथ इतकं मोठं आहे, दररोजचे हजारो लोक येतात, रस्ते कसे पाहिजेत? रस्ते एकदम सुटसुटीत आणि म्हणजे वन साइड रस्ते होणं, डिवायडर होणं आवश्यक आहे। पण 24 मीटरचा हे रस्ता आहे, 10 मीटर राहिला आहे, रस्ता गेला कुठं? रस्ता अतिक्रमणामध्ये गेलेला आहे आणि ही अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनानं त्वरित कारवाई करावी आणि मंदिराचा रस्ता खुला करून द्यावा, म्हणजे भाविक भक्तांना जाण्या येण्यासाठी त्रास होणार नाही। नक्कीच मी कॅमेरामॅनला विनंती करेल की हा औंढा नागनाथ मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता आहे। या ठिकाणी मंदिर समितीनं प्रवेशद्वार या ठिकाणी निर्मिती केलेला आहे। मात्र 1 दशकापासून हा जो रस्ता आहे तो अतिक्रमणाच्या विळख्यामध्ये सापडलेला आहे। प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असेल, हे सगळ्यांनी या रस्त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळं देशातील 8वे ज्योतिर्लिंग आणि महत्त्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या औंढा नागनाथचा हा रस्ता मोकळा श्वास नेमका कधी घेणार, असाच काहीसा प्रश्न या ठिकाणचे प्रवासी आणि औंढा नागनाथ मंदिरामध्ये येणारे भाविक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला विचारत आहेत। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।